अनघाताई, कुठल्या विचारात रमला आहात? लवकर लवकर हात चालवा आणि लवकर जेवण तयार करा. जेवणाची वेळ झाली. सकाळपासून उपवास होता, त्यामुळे खूप भूक लागली आहे. माझ्या अंगात तर उभं राहण्याची पण ताकद उरली नाही. पण तुम्हाला काय त्याचं? सकाळपासून पोट भरून खाल्लं असेल. तुमची तर काही मज्जाच आहे. ना उपवास, नाही उपाशी राहायला लागतं. थोडं काम करायला सांगितलं तर ते पण तुमच्याच्यानं होत नाही. नुसतं आरामात बसायला आणि आयतं खायला पाहिजे. अनघा भरल्या डोळ्यांनी तिच्या बहिणीकडे रमाकडे बघत होती आणि तिची बहिणी तिला बडबडत होती. ही तीच वहिनी होती जी तिचे लाड करून थकत नव्हती. तेवढ्यात किचनमध्ये अनघाची आई पुष्पाताई आल्या. अनघाला बघून त्यांनी डोळे मोठे केले आणि रागात चिडून म्हणाल्या, का तोंड फुगवून बसली आहेस? जरा तुझ्या बहिणीने तुला काम करायला सांगितलं की लगेच रडायला लागली. ना दिवस बघत असतेस ना सणसूद. चल, काम संपव आणि राहुलला सांभाळ. तुझा दादा, वहिनी, मी आणि तुझे बाबा देवाला जाऊन येतो. तू तिकडे येऊन काय करणार आहेस? तू इथेच घर आणि तुझ्या भावाच्या पोराला सांभाळ. आम्ही परत येईपर्यंत जेवण टेबलवर आणून ठेव. ताटं वाढायला घे. अनघाने मान हलवून होकार दिला आणि जेवण बनवायला लागली. तांदूळ निवडताना तिला लग्नानंतरचा पहिला सण आठवला. ती तिची सासू मालतीताईंच्यासोबत किचनमध्ये जेवण बनवत होती. तिची सासू काही कामासाठी बाहेर गेली होती. तेवढ्यात तिचा नवरा अमित किचनमध्ये आला आणि प्रेमाने तिला मागून मिठी मारली. अनघा घाबरली आणि लाजून स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न करायला लागली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिची नणंद कविता तिचा फोन घेऊन किचनमध्ये आली आणि म्हणाली, हा घे बहिणी, तुझ्या आईचा फोन आला आहे. अनघाने नंदेला किचनमध्ये येत असलेले बघून स्वतःला नवऱ्याच्या मिठीतून सोडवलं. नंदेच्या हातातून फोन घेतला आणि आईशी बोलायला लागली. तिच्या आईने प्रेमाने तिची विचारपूस केली आणि म्हणाली, माझं बाळ काय करत आहे? अनघा म्हणाली, आई, मी जेवण बनवत आहे. तिची आई हैराण होऊन मोठ्या आवाजात म्हणाली, काय? जेवण बनवत आहेस? तुझी सासू आणि नणंद कुठं आहेत? तू एकटी जेवण बनवत आहेस? आणि त्या महाराण्या बाहेर आरामात बसल्या आहेत होय? आईचं बोलणं ऐकून अनघा म्हणाली, अगं आई, तसं काहीच नाही. जेवण तर सगळं आईनेच बनवलं आहे. मी तर फक्त त्यांना थोडीशी मदत करत होते. आणि कविताताईंची परीक्षा सुरू आहे, त्यामुळे त्यांना मदत करायला नाही बोलावलं. नाहीतर ताई पण किचनमध्ये मदत करत असतात. तिच्या आईने नंतर फोन तिच्या बहिणीच्या रमाच्या हातात दिला. सगळी विचारपूस करून झाल्यानंतर रमा अनघाला म्हणाली, ताई, तुमच्या सासूने पहिल्या सणाला काय गिफ्ट दिलं आहे? अनघा म्हणाली, अगं वहिनी, आता 2 महिन्यापूर्वीच तर आमचं लग्न झालं आहे. सगळ्या नवीन साड्या तशाच आहेत. आईंनी त्यातलीच एक छान सुंदर साडी मला काढून नेसायला दिली आहे. हे ऐकून तिची बहिणी म्हणाली, ही काय गोष्ट झाली? एक नवीन साडी घेऊन दिली असती तर कुठं बिघडलं असतं? ते जाऊ द्या. तुमच्या नवऱ्याने तुम्हाला काय गिफ्ट दिलं? तुमच्या दादाने मला नेकलेस दिला आहे आणि आईंनी नवीन साडी दिली आहे. तुम्हाला पण काही ना काही नक्कीच मिळाले असेल. अनघा तिच्या बहिणीचं बोलणं टाळत म्हणाली, वहिनी, राहुल कसा आहे? माझी आठवण येते का नाही त्याला? त्याला एकच तर आत्या आहे. तिची बहिणी म्हणाली, ऐका ताई, जोपर्यंत तुमचा नवरा तुम्हाला एखादं गिफ्ट देत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलू नका. आत्तापासूनच हक्क दाखवायला सुरुवात करा नंदूबाई, नाहीतर सगळे तुम्हाला दाबून ठेवतील. फोन ठेवून दिल्यानंतर अनघा वहिनीच्या बोलण्याचा विचार करायला लागली. तिच्या मनात तिच्या सासरच्या लोकांबद्दल तिरस्कार निर्माण व्हायला लागला. तिला तिच्या आईचं आणि वहिनीचं बोलणं बरोबर वाटायला लागलं. संध्याकाळी अनघाने तिच्या सासूने दिलेली साडीऐवजी दुसरीच साडी नेसली. तिला तिच्या सासूसमोर तिच्या मनातला विद्रोह दाखवायचा होता. जेव्हा ती तयार होऊन बाहेर आली, तिला सासूच्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे होते. पण तिच्या सासूने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ते बघून तिच्या मनातली कटुता अजूनच वाढायला लागली. ती मनात म्हणाली, अच्छा, तर यांना काहीच फरक पडत नाही. सगळे बाहेर एकत्र बसून गप्पा मारत होते. अनघाच्या मनात असलेले भाव तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागले. तिच्या सासूने आणि नंदेने तिला उदास बसलेली बघून 1-2 वेळा तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती काही बोलली नाही.
तिच्या सासूला असं वाटलं की बहुतेक तिला तिच्या माहेरच्या लोकांची आठवण येत असेल. असा विचार करून आत येऊन तिच्या सासूने आणि नंदेने जेवण वाढायला घेतलं. जेवण करून सगळे आपापल्या खोलीत गेले. खोलीत गेल्यावर अमित खूप प्रेमाने तिला म्हणाला, अनघा, आज तू खूप छान दिसत होतीस. असं म्हणत तो तिला प्रेमाने मिठी मारायला लागला. तसं तिने त्याला झिडकारलं आणि तोंड फिरवून झोपली. अमित तिला तिच्या अशा वागण्यामागचं कारण विचारायला लागला, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. तिच्या डोळ्यासमोर तर तिच्या वहिनीचा नेकलेस घुमत होता. थोडा वेळ तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करून नंतर अमित पण तोंड फिरून झोपला. अचानक राहुलचा आवाज ऐकून अनघा तिच्या भूतकाळातून बाहेर आली. आत्या, मला जेवायला दे ना. अनघाने लगेच पटापट जेवण तयार केलं आणि टेबलवर आणून ठेवलं. भावाच्या मुलाला ताट वाढून घेऊन चारायला लागली. तेवढ्यात तिची आई, वडील, दादा आणि बहिणी घरी आले. सगळे जेवायला बसले, पण कोणीही तिला जेवायला बोलवलं नाही. राहुलला भरवल्यानंतर तिने स्वतःचं ताट वाढून घेतलं आणि घास तोंडात घातला, पण घास कशातून खाली जात नव्हता. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. जेवणाचं ताट तसंच ठेवून पाणी पिऊन झोपायला निघून गेली. पण झोप तिच्या डोळ्यापासून लांब होती. तिला तिने केलेल्या चुका आठवायला लागल्या, ज्या तिला तिच्या नवऱ्यापासून लांब करत गेल्या. तिच्या आईच्या आणि बहिणीच्या तिच्या संसारात बोलण्यामुळे, तिच्या मनात सासरच्या लोकांबद्दल विष भरल्यामुळे तिला त्या घराला कधी मनापासून आपलं माणूस दिलं नाही. तिची सासू मालतीताई खूप साधी आणि समजूतदार बाई होती. त्यांनी तिला त्यांच्या बोलण्यातून खूप समजून सांगायचा प्रयत्न केला. तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न घरातले सगळे लोक करत होते, पण अनघा कधीच खुश राहत नव्हती. तिची सासू तिला खूप समजून सांगायची, पण तिच्या आईला तिच्या सासूचं प्रत्येक बोलणं चालाकी वाटायची. तिच्या नंदेबद्दल, कविताबद्दल पण तिच्या आईने आणि वहिनीने तिच्या मनात विष भरलं होतं. तिला सारख्या सासरच्या लोकांबद्दल भडकवत असायच्या. त्यामुळे तिला तिची नणंद पण आता दुश्मन वाटायला लागली होती. अनघाचं माहेर आणि सासर एका शहरात असल्यामुळे अनघा छोट्या छोट्या गोष्टींवरून तिच्या माहेरी निघून जायची. तिची आई तिची समजूत काढण्याऐवजी तिला अजूनच भडकवत असायची. तिच्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन द्यायची. मुलीचा संसार वाचवण्याऐवजी मोडायचा प्रयत्न करत असायची. अनघा शिकलेली होती. तिला नोकरी करायची होती. तिच्या सासू सासऱ्यांनी पण तिला नोकरी करायला परवानगी दिली. तिच्या सासऱ्यांनी त्यांच्या ओळखीने तिला नोकरी पण लावली. या गोष्टीवरून तिच्या आईने तिला भडकावलं आणि म्हणाली, त्यांना तुझा पगार हवा असणार ऐश करण्यासाठी. त्यांच्यापासून जरा सांभाळून राहा. त्यांच्यावर एकही पैसा खर्च करायची गरज नाही. पहिला पगार मिळताच अनघा खूप खरेदी करून सरळ तिच्या माहेरी निघून गेली. सगळे गिफ्ट तिच्या माहेरच्या लोकांना दिले आणि मोकळ्या हाताने सासरी परत आली. तिच्या सासऱ्यांनी अगोदरच मिठाई घरात आणून ठेवली होती, कारण त्यांची सून आत्मनिर्भर झाली होती, स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. त्यामुळे घरात सगळे खुश होते. पण अनघाला त्यांच्या आनंदात पण त्यांची चालाकी दिसायला लागली. ती घरात नीट कुणाशी बोलत पण नव्हती. ती घरात आल्यावर तिच्या आईशी फोनवर बोलत असायची. अनघाचं वागणं बघून अमितला खूप दुःख व्हायचं, पण घरातल्या शांतीसाठी तो गप्प बसत असायचा. घरात कारण नसताना वाद नको. त्यामुळे अनघा आता खूप स्वच्छंद झाली होती. सकाळी उशिरा उठायची, आयता नाश्ता खायची आणि डबा घेऊन ऑफिसला निघून जायची. तिथून संध्याकाळी माहेरी जायची. आता ती असं रोजच करायला लागली होती. रात्री तिचा भाऊ तिला घरी सोडायला यायचा. अनघा तिचा सगळा पगार तिच्या माहेरच्या लोकांवर खर्च करायला लागली. तिचे सासू सासरे तिला तिच्या अशा वागण्याबद्दल समजावायला लागले की त्यांच्याशी बोलायचं बंद करायची. कविताशी तर तिने कधीच बोलायचं बंद केलं होतं. सासरी घरात कुठल्याच कामाला हात लावत नसायची. अमित तिच्या अशा वागण्यामुळे खूप परेशान झाला होता. सुखी संसाराची त्याने बघितलेली स्वप्न तुटायला लागली. एक दिवस अनघा तिच्या भावासोबत घरी आली. तेव्हा अमित तिला बघून म्हणाला, आता घरी यायची गरज काय होती?
तिथेच राहायचं होतं ना. अमित एवढंच बोलला होता की तिचा भाऊ त्याच्याशी भांडायला लागला. तिचे सासरे मध्ये पडले तर तिच्या भावाने त्यांना जोरात धक्का दिला. तसे ते खाली पडले. एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांची माफी मागायची सोडून अनघाचा भाऊ तिला त्याच्यासोबत घरी घेऊन गेला. तिच्या सासू सासऱ्यांनी तिला खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, पण ती घरी यायला तयार झाली नाही. आता अनघा तिच्या माहेरी राहत होती. अमितने तिला समजायचा प्रयत्न केला नाही. त्याला पण अनघापासून सुटका हवी होती. तो पण तिच्या अशा वागण्याला कंटाळला होता. अनघाला माहेरी राहून 5 महिने झाले होते. आता तिला जाणवायला लागलं होतं की तिच्या माहेरचे लोक आता तिच्याशी पहिल्यासारखे प्रेमाने वागत नव्हते. वहिनी पहिल्यासारखी तिची काळजी घेत नव्हती, तिचं काम करत नव्हती. उलट त्यांना आता अशी अपेक्षा असायची की अनघा ऑफिसला जायच्या अगोदर तिनं घरातली सगळी कामं करावीत आणि संध्याकाळी घरी आल्यावर परत रात्रीचं जेवण पण बनवावं. वहिनीच्या प्रत्येक गोष्टीत बोलणं वाढलं होतं. तिची आई पण तिच्या वहिनीची साथ देत असायची. अनघाला एक गोष्ट चांगली समजली होती की तिच्या पगाराचा दिवस जवळ आला की तिची आई, दादा, वहिनी तिच्याशी खूप गोड बोलायचे. ते लोक काही ना काही कारण सांगून तिच्याकडून पैसे मागत असायचे. राहुलच्या शाळेची फी आणि शाळेचा सगळा खर्चांची जबाबदारी तिच्या अंगावर टाकली होती. घरात सगळ्या सुखसुविधांच्या वस्तू आता तिच्या पगारातून यायला लागल्या होत्या. तिला तिच्या मर्जीने काही करायचं असेल तर तिची वहिनी मागायचं रडगाणं गात तिला नकार देत असायची. या सगळ्यात तिची आई पण वहिनीची साथ द्यायची. घरातली सगळ्यात लहान खोली तिला राहायला दिली होती. हा सगळा विचार करत तिचा डोळा कधी लागला तिला समजलंच नाही. सकाळी उठल्यावर तिचं डोकं खूप जड झालं होतं. कसा तरी चहा नाश्ता बनवला, जेवण बनवलं, तयार झाली, डबा घेतला आणि ऑफिसला निघून गेली. आज तिला खूप उदास, निराश वाटत होतं. दुपारच्या सुट्टीत जेवायला बसली. तेवढ्यात ऑफिसमधला शिपाई तिच्या केबिनमध्ये आला आणि म्हणाला, मॅडम, तुम्हाला भेटायला कोणतरी आला आहे. तुम्ही जेवत असाल तर मी त्यांना वाट बघायला सांगतो. अनघा म्हणाली, नको, असू द्या, त्यांना आत पाठवून द्या, आणि तसंही मला भूक नाही. असं म्हणत तिने डबा बंद करून ठेवला. तेवढ्यात तिची नणंद कविता तिच्या केबिनमध्ये आली. तिच्याकडे ती आश्चर्याने बघायला लागली. कविता म्हणाली, नमस्कार वहिनी. तिच्या प्रेमळ बोलण्याने अनघाच्या मनातल्या भावना जाग्या व्हायला लागल्या. एवढ्या छान निरागस मुलीचा ती तिरस्कार कशी काय करू शकत होती? तिला बघितल्या बघितल्या तिने तिला आवळून प्रेमाने मिठी मारली. तिला असं करताना बघून कविता पण हैराण झाली. तिच्या डोळ्यात पण पाणी आलं. कविता म्हणाली, वहिनी कशी आहेस? अनघा म्हणाली, ठीक आहे. तुम्ही आणि घरातले सगळे कसे आहात? असं म्हणत तिने मान खाली घातली. कविता म्हणाली, वहिनी, घरात कोणीच ठीक नाही. दादाची अवस्था तर खूप वाईट आहे. खूप उदास असतो. अनघा हैराण होऊन म्हणाली, का, काय झालं सगळ्यांना? कविता म्हणाली, वहिनी, तू गेल्यानंतर घरात कोणीच खुश नाही. घर पण मोकळं मोकळं वाटत आहे. सगळे उदास राहतात. बाबा पण तुझी आठवण काढत असतात. तुझ्या काळजीत सारखे आजारी असतात. आणि दादाबद्दल तुला काय सांगू, ना नीट खात पित असतो, ना ही नीट स्वतःची काळजी घेतो. आयुष्य कसं तरी पुढं ढकलत आहे. प्लीज वहिनी, तू घरी परत ये ना. सगळे लोक तुझी खूप वाट बघत आहेत. तुझ्याशिवाय घराला घर पण नाही. आणि वहिनी, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर, पण प्लीज घरी परत ये ना. असं म्हणत ती रडायला लागली. अनघाने तिला मिठी मारली आणि म्हणाली, ताई, आता सगळं ठीक होईल. काळजी करू नका. असं म्हणत तिचे डोळे पुसले. काही वेळाने कविता तिथून निघून गेली. अनघाच्या मनातली निराशा कमी व्हायला लागली. तिने मनात एक निर्णय घेतला. तिच्या चेहऱ्यावर एक तेज आलं होतं. मनात नवीन आशा जागी झाली होती. अनघा ऑफिसवरून घरी आली तेव्हा तिच्या कानावर आईचे आणि वहिनीचे बोलणे पडले. तिची वहिनी म्हणाली, आई, आजकाल खूप गरमी वाढली आहे ना. कूलरच्या हवेनं पण काही फरक पडत नाही. आई,
तुम्ही ताईंना सांगून घरात एक AC लावून घ्या ना. वहिनीचे शब्द ऐकून अनघाची पावलं जागेवरच थांबली. तिची आई म्हणाली, हो हो, का नाही, ती इथे फुकटमध्ये राहत आहे, मग तिचे आपल्याबद्दल काही कर्तव्य पण आहे ना. आईचे ते शब्द तिच्या मनाला सुईसारखे टोचले. ती घरात आलेली बघून त्या दोघीही दचकल्या. ती पण पुढे जाऊन त्या दोघींच्या मध्ये बसली. तिची आई म्हणाली, अरे अनघा, आलीस? अनघा, तुला माहीत आहे आज राहुल काय बोलत होता? अनघा म्हणाली, हो हो आई, ऐकते, पण वहिनी, त्या अगोदर मला एक कप चहा तरी बनवून दे. ती पण पूर्ण आत्मविश्वासाने तिच्या बहिणीला म्हणाली. तिची बहिणी आणि आई तिच्याकडे हैराण होऊन बघायला लागल्या. तिची बहिणी तोंड वाकडं करत किचनमध्ये गेली आणि चहा बनवून घेऊन आली. अनघा रमाकडे बघत म्हणाली, हा वहिनी, सांग, काय बोलत होता राहुल? तिच्या आवाजातला ठामपणा बघून तिची बहिणी जरा घाबरली आणि म्हणाली, जास्त काही नाही, असंच काहीसं बोलत होता. तिची आई गोष्ट सांभाळत म्हणाली, अगं, राहुल बोलत होता खूप गरम व्हायला लागला आहे. आत्याला सांग यावेळी पगार मिळाला की आमच्या खोलीत AC बसवून घ्यायचा. तुझा खूप लाडका आहे ना तो, तुझा भाचा. तूच त्याला तुझ्या लाडाने बिघडवून ठेवला आहेस. आईचं बोलणं ऐकून अनघा म्हणाली, हो आई, का नाही, ही पण काय सांगायची गोष्ट आहे का? मी तर स्वतः विचार करत होते की या पगारात एक AC लावून घ्यावा. तिच्या आईचे आणि बहिणीचे डोळे चमकले. अनघा म्हणाली, आपण उद्याच AC बसवून घेऊ. मी AC वाल्याला पाठवून देते. तुम्ही त्याला माझी खोली दाखवा, तो AC कुठे लावायचा ते बघून घेईल. तिची आई हैराण होऊन म्हणाली, काय, तुझी खोली? पण तू तर राहुलसाठी AC लावणार होतीस ना. अनघा म्हणाली, हो, मी कुठं नकार देत आहे. राहुल रोज माझ्यासोबत माझ्या खोलीत झोपेल. तूच बोलली आहेस की तो माझा लाडका आहे. तिची बहिणी म्हणाली, पण ताई, तुमची खोली तर खूप छोटी आहे. राहुलला तिथे गुदमरल्यासारखं होतं. अनघा खूप ठामपणे म्हणाली, मग ठीक आहे, आपण खोली बदलू. तू आणि दादा किंवा आई आणि बाबा, तुमच्या दोघांच्यापैकी कुणीही माझ्या खोलीत राहायला या आणि मी तुमच्या खोलीत जाईन. हे ऐकून तिची बहिणी रागात डोळे मोठे करून म्हणाली, आम्ही का तुम्हाला आमची खोली द्यायची? हेच काय कमी आहे का की आम्ही तुम्हाला आमच्या घरात राहायला जागा दिली आहे? अनघा म्हणाली, वहिनी, तू हे विसरू नकोस, मी या घरची मुलगी आहे आणि या घरावर माझा पण हक्क आहे. आणि या घरातल्या जास्त करून सुखसुविधांच्या वस्तू माझ्या पगारातून आल्या आहेत. पण मी कधीच या गोष्टीची जाणीव करून दिली नाही किंवा त्यावर हक्क सांगितला नाही. आणि आज जर मी तुमची खोली मागितली तर तू माझ्यावर उपकार केल्याचे दाखवत आहेस. असं म्हणत तिचे डोळे पाण्याने भरून आले. ती तिच्या खोलीत आली, दार बंद करून घेतलं आणि रडायला लागली. तिला असं वाटायला लागलं होतं की तिने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. रात्री तिला जेवायला पण कोणी बोलावलं नाही. ती तशीच उपाशी झोपली. सकाळी उठून अंघोळ करून तयार झाली. तिचे कपडे बॅगेत भरले आणि घरातून बाहेर पडली. तिला घरातल्या कोणीही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. ती सरळ तिच्या सासरी घराबाहेर येऊन उभी राहिली. तिने दारावरची बेल वाजवली. तिच्या सासऱ्यांनी दार उघडलं. तिला समोर बघून ते हैराण झाले. अनघा पुढे येऊन त्यांच्या पाया पडली. तिच्या सासऱ्यांनी तिला मनापासून आशीर्वाद दिला. सुनेला घरी परत आलेली बघून त्यांनी आनंदाने त्यांच्या बायकोला मालतीताईंना आवाज दिला. नवऱ्याचा आवाज ऐकून त्या किचनमधून बाहेर आल्या. सासूला आलेली बघून अनघा पळत जाऊन त्यांच्या गळ्यात पडली. त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. भरल्या आवाजात त्यांनी मुलीला आवाज दिला. आईचा आवाज ऐकून कविता पण तिच्या खोलीतून बाहेर आली. वहिनीला घरी परत आलेली बघून ती आनंदात नाचायला लागली. ती भावाला आवाज द्यायला लागली. तसा तिच्या आईने तिचा हात पकडला आणि तिला शांत बसायला सांगितलं आणि अनघाकडे बघून तिला इशारा करून खोलीत जायला सांगितलं. तशी अनघा लाजली आणि हळूहळू तिच्या खोलीत जायला लागली. खोलीत गेल्या गेल्या तिच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
कितीतरी आनंदाचे प्रेमाचे क्षण तिने या खोलीत नवऱ्यासोबत अमितसोबत घालवले होते. खोली स्वच्छ तर होती, पण आज ती खोली खूप उदास वाटत होती. अमित ऑफिसला जायला तयार होत होता. ती गुपचूप नवऱ्याकडे बघत होती. कविताचं बोलणं तिला सत्य वाटायला लागलं होतं. तो खरंच उदास दिसत होता. असं वाटत होता की तो आजारी आहे. दाढी वाढलेली होती. पहिल्यापेक्षा खूप कमजोर दिसत होता. तिने हळूच मागून जाऊन त्याच्या कमरेला मिठी मारली. अचानक कोणीतरी मिठी मारलेली बघून तो घाबरला. त्याने वळून मागे बघितलं आणि समोर अनघाला बघून हैराण झाला. अनघा पुढे आली आणि त्याच्या गालावर हात फिरवत म्हणाली, असं एकटक डोळे मोठे करून काय बघत आहात? अमित आनंदाने म्हणाला, मी स्वप्न तर बघत नाही ना? डोळे बंद केले की तुटून जाईल. अनघा म्हणाली, अहो नाही, हे स्वप्न नाही, सत्य आहे. अनघा लाजून म्हणाली, तुम्ही तुमच्या अनघाला विसरला तर नाही ना? अमित हसत म्हणाला, अगं तू तर माझं आयुष्य आहेस, जीव आहे आणि आयुष्याला कोणी विसरतं का? पण तुला अचानक इथे बघून हैराण झालो. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. अनघा म्हणाली, अमित मला माहीत आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तुम्ही मला माफ. अमितने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, आता काही बोलू नकोस. जे होऊन गेलं त्याबद्दल बोलण्यात आत्ताचा आनंदाचा वेळ का वाया घालवायचा? असं म्हणत त्याने तिला प्रेमाने मिठी मारली. खूप महिन्यांचा त्यांच्यातला दुरावा आज संपला होता. अनघाने पण अमितला आवळून मिठी मारली. कितीतरी वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत तसेच उभे होते. नंतर दोघं आनंदात हसत खोलीतून बाहेर आले. कविता आणि तिचे बाबा हॉलमध्ये बसले होते आणि तिची सासू किचनमध्ये सुनेच्या आवडीची खीर बनवत होती. मालतीताई वाटीत खीर घेऊन बाहेर आल्या आणि सुनेला भरवत म्हणाल्या, मला माहीत होतं माझ्या सुनेला खीर खूप आवडते. तू गेल्यापासून या घरात परत कधीच खीर बनवली नाही. अनघाने तिच्या सासू सासऱ्यांच्या नंदेची माफी मागितली. सगळ्यांनी मोठ्या मनाने तिला माफ केलं. आज सगळे खूप आनंदात होते. त्यांच्या घरची लक्ष्मी, त्यांची सून, त्यांच्या घरातला आनंद परत आला होता. तेवढ्यात अनघाचा फोन वाजला. तिच्या आईचा होता. तिने काहीतरी विचार करून फोन बंद केला आणि हसून म्हणाली, आई, आता रोज मी तुमच्या हातचं जेवण खाणार आहे. तुम्ही नकार तर देणार नाही ना? तिच्या सासूने तिला मिठी मारली. तेवढ्यात अमित आणि कविता जवळ आले आणि म्हणाले, आई, तू सुनेच्या प्रेमात आम्हाला तर विसरून जाणार नाहीस ना? असं म्हणत त्यांनी पण त्या दोघींना मिठी मारली. सगळं घर आनंदात नाचत होतं. तिचे सासरे सगळ्यांकडे बघून हसत होते. त्यांनी मनातल्या मनात देवाचे आभार मानले. आज पहिल्यांदा अनघाला तिच्या हक्काच्या, प्रेमाच्या माणसात घरी आल्यासारखं वाटत होतं. अनघा तिच्या आईच्या आणि वहिनीच्या बोलण्यात येऊन तिच्या प्रेमाच्या माणसापासून, नवऱ्यापासून वेगळी झाली होती. तिचा संसार तिने स्वतःच्या हाताने मोडला होता. पण आता तिला तिच्या चुकीची जाणीव झाली होती आणि तिने तिची चूक सुधारली होती. तिच्या प्रेमाच्या माणसात, तिच्या हक्काच्या घरी परत आली होती.